मराठा वॉरियर्स प्रतिनिधी पाठवा. मराठा वॉरियर्स आले का? मराठा वॉरियर्स आघाडीचे फलंदाज बॅट्समन हा इकडे या. मराठा वॉरियर्स आणि शार्वी 11 या संघामध्ये प्रतिनिधी पाठवा कृपया. बरेच वेळा कॉल केलेला आहे. मराठा वॉरियर्सचे 12वा खेळाडू प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा प्लीज. आपल्याला पुन्हा पुन्हा कॉल करण्यात येत आहे. आपला 12वा खेळाडू किंवा प्रतिनिधी कोण असेल त्यांनी कृपया या पॅन्डलमध्ये यायचं आहे. आपले गोलंदाजीच नाव, कीपर, कॅप्टन याचं नाव निश्चित या ठिकाणी समजत नाही. 12वा खेळाडू आणि शार्वी 11चे देखील 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कृपया पाठवा. या सामन्यासाठी हा सामना सुरू होत आहे. रोहा नगरीचे आराध्य दैवत श्री दहावीर महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी आपल्या या भुवनेश्वर प्रीमियर लीगचे सामने सुरू होत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे आणि दरम्यान मराठा वॉरियर्सनी या ठिकाणी आपल्या क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. क्षेत्ररक्षणाचं संपूर्ण जाळं या ठिकाणी त्यांनी विखुरलेलं आहे, लावण्यात आलेलं आहे. ऑन साईड लेग साईडला खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्यांनी लावलेलं आहे. दरम्यान आघाडीचे फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत शार्वी 11चे. शुभम, निकेत हे दोन्ही फलंदाज खूप चांगले गाजलेले आहेत. षटकार चौकार मारण्यामध्ये हे पहिलं षटक जे आहे ते पॉवर प्लेचं आहे आणि 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेमध्ये बघूया हे दोन्ही आघाडीचे फलंदाज आहेत ते आपल्या संघासाठी कशाप्रकारे धावा जमवत आहेत. आणि गोलंदाज देखील या ठिकाणी पहिलं षटक एक 15 ते 20 पावलांचं षटक घेऊन वैयक्तिक आपलं आणि संघाचं देखील पहिलं षटक घेऊन येत आहे. एक चांगला गोलंदाज दीपेश आणि स्ट्राईकला आहे तो शुभम एक आघाडीचा फलंदाज, उंचपुरा असा फलंदाज. आणि बघूया दीपेश आपल्या षटकातील पहिला चेंडू शुभमसाठी आपल्या षटकातील एक चांगला खेळपट उंचावून मारलेला फटका आणि हा जवळजवळ पहिलाच षटकार गेलेला आहे. जबरदस्त असा स्ट्रोक मारलेला आहे. एक चांगला षटकार दिसत नाही. पंचांचा इशारा आलेला आहे 6 धावांचा. एक चांगले पंच आपल्याला लाभलेले आहेत तुषारजी कांबळे आणि प्रज्वलजी पाटील. आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर दीपेश एक आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पहिल्या 6 धावांनी शार्वी 11 संघाने आपली धावसंख्या उभारलेली आहे पहिल्याच. आणि हा देखील पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका बघूया आणि कॅच होते का आणि चांगली झेलबाज झालेला आहे शुभम. दीपेश याची गोलंदाजी खरोखर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. आपल्या दुसऱ्या चेंडूवर शुभमला त्यांनी झेलबाद केलं आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. दीपेश खूप चांगले आपल्या संघासाठी धावसंख्या रोखण्यामध्ये यश त्याला प्राप्त झालेलं आहे. 6 धावसंख्येवर शार्वी 11 संघाची धावसंख्या थांबवण्यात आलेली आहे. चांगला फटका शुभम मारण्याच्या तयारीत होता. दुसरा देखील षटकार जाईल असं त्याला वाटत असताना झेलबाद झाला. पुन्हा एकदा त्याची जागा भरून काढण्यासाठी आपल्या संघासाठी आलेला आहे तो म्हणजेच एक गाजलेला असा फलंदाज रोहित. बघूया रोहित आपल्या संघासाठी निश्चित
तो देखील उंचावून मारण्याच्या एक शैलीदार असा फलंदाज आहे. फटकेबाज मारण्यामध्ये तो देखील एक तरवेज आहे. तो देखील आपल्या संघाची निश्चितपणे धावसंख्या वाढवेल. परंतु दीपेश देखील कशा प्रकारे या खेळपट्टीचा अंदाज घेऊन आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येणार आहे आणि या तिसऱ्या वैयक्तिक आपल्या पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूचा मारा करेल. त्याला कशा प्रकारे साथ देईल तो रोहित. बघूया आपल्या या षटकातील पुढचा चेंडू रोहितसाठी आणि हा देखील उंचावून मारण्याचा प्रयत्न. बघूया झेलबाद होते का नाही आणि पंचांचा इशारा आलेला आहे. तुषारजी कांबळे यांच्याकडून हा 6 धावांचा इशारा. षटकार खणखणीत असा षटकार ठोकलेला आहे. या 6 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे 12. 1 बाद 12. शारवी 11 संघाची धावसंख्येमध्ये रोहितने 6 धावांचा षटकार ठोकून धावसंख्या वाढवलेली आहे. 6-6 ने धावसंख्या वाढत आहे. पहिलं षटक सुरू आहे या आणि हा देखील एक मॅक्सवेल सारखा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु एक चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण बघूया. परंतु एक चोरटी धाव घेतलेली आहे. या धावेवर धावसंख्या झालेली आहे 13. शारवी 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 13. 1 बाद 13. पुन्हा पहिलं षटक चालू आहे. हे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. आज रंगपंचमी आहे. या रंगपंचमीचा सर्व खेळाडू खूप उत्स्फूर्तपणे असे आनंद लुटत आहेत. आमचे स्कोर किपर एक सुंदर असे समालोचक पेटकर सर या ठिकाणी गुणलेखक काम करतील. पुढच्या षटकाचं ते देखील समालोचन करतील. पुन्हा एकदा दीपेश आपल्या षटकातील पुढचा सन्मानजनक असा या चेंडूला सन्मान दिलेला आहे आणि खेळपट्टीवरच खेळून काढला. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या पुन्हा थांबलेली आहे. 1 बाद 13. शारवी 11 संघाची धावसंख्या पहिलं षटक चालू असताना 1 बाद 13. सर्व प्लेयर अगदी तंबूमध्ये आणि आपल्या प्रोत्साहन देण्यासाठी पॅव्हलियनमध्ये सज्ज आहेत. पुन्हा एकदा उंचावून मारण्याच्या प्रयत्नात लेग साईडला गेलेला फटका. 1 धाव तर फलंदाजांनी धावून काढलेलं आहे. या एका धावेवर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 14 आणि पहिलं षटक संपुष्टात आलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शारवी 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 14. चांगल्या प्रकारचे फलंदाजी रोहित, जंगम आणि निकेत करत आहेत. पुढचे राहिलेले 3 षटकं. या 3 षटकामध्ये संघाची धावसंख्या कुठपर्यंत जात आहे ते पाहूया. पुन्हा एकदा मराठा वॉरियर्स संघाकडून संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे. कोण आहे गोलंदाज? हो, गोलंदाज कोण आहे? किशोरजी. किशोर पाटील ना? किशोर पाटील आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि एक सामाजिक कार्यकर्ते, न्हावे गावचे सुपुत्र. खूप चांगलं त्यांचंही योगदान क्रीडा क्षेत्रामध्ये असतं. आता उद्या परवा त्यांच्या गावाला देखील आगरी चषक कबड्डीच्या स्पर्धा 28 तारखेला आयोजित केलेल्या आहेत. पुन्हा एकदा किशोर पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्या संघात दुसरं षटक घेऊन येत आहेत. अगदी चांगल्या प्रकारचं त्यांनी पहिलं पॉवर चं षटक संपल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या या संघासाठी धावसंख्या कशी वाढवायची ते निकेत आणि रोहित, जंगम आपल्या शारवी 11 संघासाठी पाहूया कशा प्रकारे धावसंख्या वाढत आहे. ते सरासरी 14च्या धावसंख्येने संघाची धावसंख्या राखून ठेवलेली आहे. 14 चौक 56. सरासरी 50च्या वर धावसंख्या संघाची जाऊ शकते. पुन्हा एकदा किशोर पाटील एक स्पिनच्या स्वरूपामध्ये बॉलिंग मार्कवर आहेत. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतात ते. आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि उंचावून मारण्याच्या प्रयत्नात फुलटॉस घेतला चेंडू. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण कॅच पकडण्याच्या प्रयत्नात, परंतु थोडासा चेंडू पुढे पडणार याचा अंदाज घेऊन या फलंदाजाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची 2 धावसंख्येने वाढ झालेली आहे. या 2 धावसंख्येची बरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16. 1 बाद 16. दुसरं षटक सुरू आहे. चांगल्या प्रकारचं नियोजन भुवनेश्वर प्रीमियर लीगचे सर्व सन्माननीय सदस्य
सदस्य खूप पदाधिकारी करत आहेत. पुन्हा एकदा किशोर पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकणे आणि हा देखील अगदी मिडवून मारलेला सुंदर असं षटकार पंच तुषारजी कांबळे यांच्याकडून हा 6 धावांचा इशारा आलेला आहे. या 6 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 22. एक बाद 22. दुसरं षटक निकेत मुंडे रोह्यातील एक गाजलेला असा फलंदाज किशोर पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न बघूया. किपर आणि प्लेयर नाही अंदाज घेता आला. किपरला अंदाज घेता आला नाही. ऊन आहे. उन्हाचा प्रकाश डोळ्यांवर पडला. झेप घेण्याचा प्रयत्न खूप केला. म्हणजे असं म्हटलं तर उडत्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत नेहमी दिशा असावी. घरट्याचं काही केव्हाही बांधता येईल परंतु क्षितिजा पलीकडे जाऊन झेप घेण्याची जिद्द असावी. परंतु झेप घेण्याची जिद्द घेतली होती पण ती अपुरी पडली. असू द्या. पुन्हा एकदा किशोरजी पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा लेग साईडला मारला फटका बघूया. त्या ठिकाणी उंच क्षेत्ररक्षक उंच उडी मारून घेण्याचा प्रयत्न परंतु हा देखील पंचांचा इशारा आलेला आहे तो 6 धावांचा. 6 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे ते 29. पुन्हा एकदा रोहित जंगम आपल्या संघाच्या शार्वी 11 संघाला धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न. षटकार चौकार यांची आतिषबाजी करण्यापर्यंत प्रयत्न परंतु हा निर्धाव गेलेला चेंडू कोणत्याच प्रकारची धाव नाही. धावसंख्या पुन्हा एकदा थांबलेली आहे 29 धावसंख्या. दुसरं षटक चालू आहे. त्या दुसऱ्या षटकाच्या धावसंख्येबरोबर चालू असताना धावसंख्या 29 धावसंख्या ही शार्वी 11 संघाची. खूप चांगल्या प्रकारचं पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. हा देखील पंचांचा इशारा आहे. हा देखील षटकार 6 धावांचं 6 धावा मिळाल्या आहेत. 6 धावांवर संघाची धावसंख्या 29 वरून वाढलेली आहे ती म्हणजे झालेले 35 आणि हे षटक संपलेलं आहे. आमचे गुणलेखक सन्माननीय पेटकर सर सांगितले की हे षटक संपलेलं आहे आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 35. सरासरी 17.5 धावांच्या सरासरीने षटक सुरू आहे. चांगली धावसंख्या ही उभारत आहे शार्वी 11 संघ. पुन्हा एकदा आपलं तिसरं षटक घेऊन येत आहे पद्मज. एक स्विंग करण्यामध्ये तरबेज असलेला माहेर असलेला असा पद्मज गोलंदाज. बघूया त्याला सामना करेल तो शुभम निकेत मुंडे. निकेत मुंडे स्ट्राईकला असला. हा देखील उंचपूर असा फलंदाज. लेग साईड ऑफ साईडला मारण्यामध्ये षटकार तरबेज असला असा निकेतजी मुंडे. बघूया. आणि पुन्हा एकदा पद्मज आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्या संघातील मराठा वॉरियर्स संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे पद्मज. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि निकेत मुंडेला मारण्याच्या प्रयत्नात होता लेग साईडला परंतु ऑफ साईडला बॉल गेला. कोणत्याच प्रकारची धाव नाही. अगदी सन्मानपूर्वक असा त्याला सन्मान दिला आणि पुन्हा धावसंख्या थांबलेली ती 35. पुन्हा एकदा निकेतजी मुंडे आपल्या फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज. पद्मज आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि पाठीमागे सरसावून मारलेला चेंडू. हा बघूया पंचांचा इशारा काय आणि मला वाटतं स्टेडियमवर पडलेल्या आपल्या पॅव्हिलियनवर. आणि 6 धावा या धावसंख्येवर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 41-41. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या. तिसरं षटक सुरू आहे. बॉल स्वयंसेवक उंच उडी मारून काढण्याच्या प्रयत्नात परंतु त्यांचं उंची अपुरी पडत आहे. शेवटी आमचा एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावून गेलेला आहे बॅट घेऊन आणि बॉल आलेला आहे. चला पुन्हा एकदा पद्मज आपल्या बॉलिंग मार्कवर. तिसरं संघाचं षटक सुरू आहे. शार्वी 11 आणि मराठा वॉरियर्समध्ये हा दोन्ही संघामध्ये सामना सुरू आहे. दरम्यान आमचे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्रीडा रसिक देखील उपस्थित आहेत. आज प्रतिकूल परिस्थिती आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी त्याची तमा न बाळगता सर्वजण या ठिकाणी
रंग उधळून या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्यांचा आस्वाद घेत आहेत आणि हा एकदम स्लो टाकलेला चेंडू फलंदाजाला समजलं नाही, निर्धाव केलेला चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे ती 41. पुन्हा एकदा पद्मज आपल्या बॉलिंग मार्कवर. 3 बॉल झालेले आहेत. चौथा आपल्या षटकातील चेंडू घेऊन बघूया. चौथ्या चेंडूचा मारा झालेला अगदी लेग मध्ये टाकलेले चेंडू. एक धाव फलंदाज धावून काढलेली, दुसरी धाव मिळते का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवर धावसंख्या झालेली आहे ती 42. आपल्या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत पद्मजाचे आणि 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईकला असलेला फलंदाज रोहित जंगम. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढवत आहेत. पुन्हा एकदा पद्मज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन एका धावेला खूप महत्त्व आणि हा लेग साईडला मारलेला फटका बघूया. उंच असा मारलेला फटका. पंचांचा इशारा आलेला आहे. तुषारजी कांबळे यांनी इशारा केलेला 6 धावांचा असा खणखणीत असा षटकार आलेला आहे. या 6 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढलेली आहे ती म्हणजे 48. शेवटचं चेंडू या षटकातील पद्मज याचा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित जंगम उंचावून फटके मारण्यामध्ये माहेर असलं. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट मारलेला फटका. एक धाव तर फलंदाजांनी धावून काढलेले आहे. एका धावर संघाची धावसंख्या 2 धावसंख्या पूर्ण केलेल्या आहेत 2 आणि हे षटक संपलेलं आहे. 2 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे 50 आणि ओव्हर संपलेला आहे. किशोर पाटील याचं षटक संपलेलं आहे. सॉरी पद्मजाचं षटक संपलेलं आहे. तिसरं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 50. शेवटचं षटक. पाण्याची व्यवस्था करा. आमचे या ठिकाणी जे स्वयंसेवक असतील विवेकजी कडू योगेशजी कडू आपले स्वयंसेवक असतील त्यांना पाणी उपलब्ध करून घेऊन जायला सांगा. खूप चांगला सामना. धावसंख्या उभारलेली आहे शार्वी 11 संघाने. एक धावसंख्या 6 धावसंख्या षटकाराच्या रूपाने संघाची धावसंख्या झालेली आहे 50. आमचे पंच गुणलेखक आणि सर्व मान्यवर या सामन्याचा खूप चांगल्या प्रकारे आनंद सर्व लुटत आहेत घेत आहेत. पुन्हा एकदा संघातील शेवटचं षटक घेऊन येत आहे. यूट्यूबवर आजच्या या सामन्याचा पूर्ण आपल्याला क्षणचित्र पाहता येतील. पुन्हा एकदा आपल्या संघाचं शेवटचं षटक घेऊन मराठा वॉरियर संघाकडून येत आहे. तो गोलंदाज कल्पेश 10-15 पावलांचा रनअप घेऊन आणि त्याला मारा करेल स्ट्राईकला असलेला फलंदाज निकेत मुंडे. बघूया आपल्या कल्पेश आपल्या संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहे. 10-15 पावलांचा रनअप. एक चांगल्या प्रकारचं गोलंदाज कल्पेशजी आणि त्याला सामना करेल तो निकेश मुंडे. आणि बघा खूप उंचावून मारलेला फटका. 6 धावावर तर पंचांनी इशारा केले. 6 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे सरासरी 20च्या सरासरीने मला वाटतं 56 धावसंख्या झालेली आहे. 18च्या सरासरीने संघाची धावसंख्या झालेली आहे 56. पुन्हा एकदा कल्पेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निकेत मुंडेसाठी. बघूया निकेत मुंडे कशा प्रकारे त्याचा सामना करत आहेत. चांगल्या प्रकारचा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात परंतु ग्राउंड शॉट गेलेला आहे. लेग साईडला गेलेला फटका. एक धाव तर दोन्ही फलंदाजांनी धावून काढलेले आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. या 2 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 58 धावसंख्या. पुन्हा एकदा कल्पेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो निकेत मुंडे. खूप चांगल्या प्रकारचे फलंदाजी केलेले आहे. आपल्या वैयक्तिक
किती धावसंख्येवर? निकेत मुंडे 24 धावसंख्येवर खेळत आहेत निकेत मुंडे. कल्पेश आपल्या षटकातील पुन्हा लेग साईडला मारला फटका, बघूया झेलबाद होतं का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झाल्यानंतर आणि एक धाव तर धावून काढलेले आहे. पूर्ण 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांवर संघाची धावसंख्या झालेली आहे 60 धावसंख्या झालेली आहे. शेवटचे 3 चेंडू कल्पेश आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन सामना करेल निकेत मुंडे. बघूया कल्पेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा देखील उंचावून मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा लॉंग ऑनला मारलेला फटका. एक धाव तर दोन्ही फलंदाज धावून काढले. दुसरी धाव घेते का आणि बघूया धावचीत झालेला आहे फलंदाज. शार्वी 11 संघाचा फलंदाज धावचीत झालेला आहे. कोण धावचीत झाला? रोहित जंगम आपल्या वैयक्तिक 12, 18, 20, 21 धावसंख्येवर धावचीत झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला दुसरा फलंदाज पप्प्या. बघूया कशा प्रकारे या ठिकाणी शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील शेवटची 4 षटकं पूर्ण होत असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 61 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा हा ग्राउंड शॉट मारलेला फटका लेग साईडला. एक धाव तर धावून काढलेली आहे आणि शेवटचा चेंडू एक धावसंख्या झालेली आहे 62. शार्वी 11 संघाची चांगली धावसंख्या आहे 62. पुन्हा एकदा कल्पेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करेल पप्प्या. बघूया कशा प्रकारे षटकाराची गरज, चौकाराची गरज. हा शेवटचा चेंडू कल्पेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन बघूया पप्प्या कशा प्रकारे मारा केला आणि हा निर्धाव गेले चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क झाला नाही आणि धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 62. 63 विन आहे. पहिली शार्वी 11 संघाची 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. 62 धावसंख्या पूर्ण झालेली आहे. आता पुढचं समालोचन जे आहे ते आमचे मित्र पेटकर सर करतील. त्रेसष्ट धावांची गरज मराठा वॉरियर संघाला. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या शार्वी 11 संघाने. धन्यवाद सर. आपण पाहतोय स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वातील आपण उद्घाटनीय सामना पाहतोय. एका बाजूला शार्वी 11 विपक्ष मराठा वॉरियर्स 2 संघांदरम्यान पहिलाच सामना लढताना पाहायला मिळतोय. अर्थातच 4 षटकांचा पूर्वार्धाचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि 4 षटकामध्ये पाहिलं ना तर एक चांगली फलंदाजी नक्कीच शार्वी 11 या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतोय. आणि ही स्पर्धा आपण पाहिले ना तर समर्थ लाईव्ह या इव्हेंटच्या माध्यमातून रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर सुद्धा इथे लाईव्ह प्रक्षेपित केले जाते आहे. घर बसल्यासुद्धा या स्पर्धेचा जे प्रेक्षक आनंद लुटत आहेत त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. माझे साथी समालोचक मित्र आणि त्याचप्रमाणे एक स्कोरर गायकर सर आहेत, आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरु नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सर्व या लाईव्ह जे प्रक्षेपित केलं जात आहे सर्व ऑफिशियलचं मी या मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे उपस्थित पंच आपण पाहतोय तुषार कांबळे आणि त्याचप्रमाणे प्रज्वल पाटील हे 2 पंच आपण या स्पर्धेदरम्यान पहिल्या सामन्यासाठी पाहतोय. शार्वी 11 संघाचा पाहिल्यानंतर आक्रमक पवित्रा आपण नक्कीच पाहिला, कारण आपण जर पाहिलं तर निकेत मुंडेने जबरदस्त फलंदाजी केली आणि त्याच्याच जोरावर आपण पाहिलेला ते इतर तब्बल 62 धावा जिथे 4 षटकांचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळाला. 62 धावा धावफलकावर विजयासाठी 63 धावांची गरज. आणि सर आपण पाहिलं तर या संपूर्ण एकंदरीत या इनिंग्सचा जर विचार केला ना सर तर या इनिंग्समध्ये एक सुद्धा एक्स्ट्रा धाव खर्च केलेली नाही आहे, परंतु अप्रतिम फलंदाजी
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये, जिथे निकेत मुंडे सलामीला आला होता आणि खऱ्या अर्थाने सलामीला आल्याच्या नंतर त्याने काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. नक्कीच आपण पाहतोय सुरुवातीचाच सामना आणि ज्या पद्धतीची सुरुवात शार्वी 11 संघाने केली ना, ती नेत्रदीपक फटकेबाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळती आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर तो सुद्धा तितकाच ताकदीचा आहे, कारण मराठा वॉरियर्स संघाचं नाव नेहमीच आपण पाहिलं रोहा तालुक्यामध्ये नक्कीच असतं. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर सलामीची आघाडीची जोडीसुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळती आहे. एका बाजूला पाहिलं तर मुन्ना पाटील सारखा एक बलाढ्य फलंदाज आहे आणि त्याच्या समवेत किशोर पाटील आणि मुन्ना पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून या दोन्ही बॅटरकडून नेहमीच पाहिलं गेलंय. रोहा तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर एक नामवंत फलंदाजामध्ये ज्यांची गणना केली जाते ते 2 सलामीवीर आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहतो 24 चेंडूमध्ये 63 धावांची गरज आहे आणि 63 धावांचं आव्हान असताना खरोखरच चांगली प्रकारची फलंदाजी करणं त्यांच्याकडनं अपेक्षित असेल, कारण पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक सुद्धा एक्स्ट्रा धाव खर्च केली नाही आहे त्या अर्थातच मराठा वॉरियर्स संघाने. परंतु आपण जर पाहिलं निकेत मुंडेची ती फलंदाजी आणि त्याच्यानंतर रोहित जंगमने केलेल्या आतिषबाजी षटकार चौकारांची आणि त्याच्याच जोरावर आपण पाहिलं तर एक बलाढ्य मोठ्या धावसंख्येकडे इथे मात्र हा संघ पोचताना पाहायला मिळतोय. अर्थातच शार्वी 11 नाणेफेकी जिंकली आणि खऱ्या अर्थाने मराठा वॉरियर्स संघाने या सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, पण कुठेतरी हा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय थोडासा का होईना परंतु अंगलट आल्यासारखा पाहायला मिळतोय. प्रिंजल फायटर्स संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे कालभैरव योद्धा संघाचा कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर सामन्याला सुरुवात होईल इथे आपण पाहतो या 24 चेंडू आणि 63 धावांची गरज. परंतु ज्या पद्धतीची फलंदाजी निकेतने केली त्या पद्धतीची फलंदाजी किशोर आणि मुन्नाला सुद्धा करावी लागेल आणि त्यांचं नक्कीच आपण पाहिलं तर हे फलंदाज त्या ज्यामध्ये नक्कीच माहीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो अर्थातच शुभम पाटील हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. सांघिक पहिलं पावप्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी होती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू किशोरसाठी. ओहो सुरेख नेत्रदीपक फटका, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा पार आर पार आलाय पहिला खणखणीत चौकार. या चौकारच्या मदतीने नक्कीच किशोर पाटील इथे मात्र आपल्या संघाचा शुभारंभ करतोय, अर्थातच श्री गणेशा करतोय. ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहिलं निकेत मुंडेची होती आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर एक सुरुवात केली होती शुभमने सुद्धा पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला होता. परंतु इथे मात्र चौकारांनी आपल्या संघाची सुरुवात किशोर पाटील सुद्धा करताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू चौकार आल्यानंतर कमबॅक करणार का शुभम? ओहो आणखीन एक चांगला फटका इथे फसवलाय, मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. चेंडू हवेत, किशोर पाटील बॅक टू द पवेलियन, पहिला धक्का. आपण पाहतो इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्याच्यानंतर गोलंदाज शुभमने कमबॅक केलं आणि याच्यासाठी हा शुभम गोलंदाज ओळखला जातो. पहिल्या चेंडूवर चौकार आला असताना सुद्धा नंतरच्या चेंडूवर इथे मात्र त्याच फलंदाजाला मैदानाच्या बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रिंजल फायटर्स संघाचा कर्णधार त्याचप्रमाणे कालभैरव योद्धा संघाचा कर्णधार आपल्याला विनंती की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर पदार्पण करतोय कल्पेश.
दोन चेंडूंचा खेळ झालाय. दोन चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिल्यानंतर गोलंदाज हवी ठरताना पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, परंतु त्यानंतर काय कमबॅक राहिलंय, कारण किशोर पाटीलला नक्कीच त्याने दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र कॅच बाद करून मैदानाच्या बाहेर सुद्धा काढताना पाहायला मिळतोय. एक सुरेख सामना होण्याची नक्कीच शक्यता असेल, कारण दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर अप्रतिम खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने कल्पेशसाठी खोलात टाकलेला चेंडू. काय कमबॅक राहिले गोलंदाज शुभमचं. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी नक्कीच शुभमच्या माध्यमातून इथे हाताळली जाते. आणखीन एक डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद 4. सुरेख गोलंदाजीचा नमुना नक्कीच शुभम पाटीलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. शारवी 11 संघ नक्कीच अप्रतिम इथे प्रदर्शन पाहायला मिळतोय. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा शुभम असेल सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमा पार आलाय. कल्पेशच्या बॅटमधून एक दर्जेदार 4 धावांसाठीचा हा चौकार. या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 8 या आकड्यावर पाहायला मिळतीये. म्हणजे आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झाला. प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी इथे राखण्यामध्ये यश संपादन केलंय ते फलंदाजी करणाऱ्या मराठा वॉरियर्स संघाने. परंतु मुन्ना पाटील नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजूनही तग धरून उभा आहे. खऱ्या अर्थाने अजूनपर्यंत या सामन्यामध्ये एक सुद्धा चेंडूचा सामना त्याने केला नाही आहे, परंतु हा सुद्धा एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत असतो. इथे मात्र आपण पाहतो आडव्या बॅटने काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ताईना आता जोपर्यंत फील्ड करतोय फेके करतोय तोपर्यंत इथे एक धाव सहजरित्या घेतली जाते आणि 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ते 9 या आकड्यावर. आता मात्र या सामन्यामध्ये पहिल्यांदा ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय मुन्ना पाटील. एक घातक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची गणना होती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने शुभम. शेवटचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेत. इथे मात्र पकडलाय झेल मुन्ना पाटील. बॅक टू द पवेलियन. प्रिंजल फायटर संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. मी प्रतिस्पर्धी संघ अर्थातच कालभैरव योद्धा या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण विनाविलंब इथे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. कृपया विनंती आहे. आपण पाहतोय मुन्ना पाटील आज मात्र थोडासा निराश करतोय. चाहने से हर चीज अपनी नहीं होती, हर मुस्कुराहट खुशी नहीं होती, अरमान तो बहुत होती है मगर कभी वक्त तो कभी किस्मत अच्छी नहीं होती. इथे आपण जर पाहिलं तर मुन्ना पाटीलची किस्मत थोडीशी खराब म्हणावी लागेल, कारण फुलटॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच होता, परंतु त्याला सीमापार पाठवण्याची ताकद मुन्नाकडे असताना इथे मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक करतो आणि इथे झेल बाद होऊन मुन्ना पाटील पडतोय मैदानाच्या बाहेर. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आला. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 9 धावा धावफलकावर. शुभम पाटील काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर 2 चौकार आपल्या षटकामध्ये त्याने दिलेच जरूर, परंतु 2 मोठे फलंदाज अर्थातच सलामीचे दोन्ही बॅटर आपण जर पाहिलं तर मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे किती उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी राहिली गोलंदाजी राहिली आहे शुभम पाटीलची याचा अंदाज आपल्याला आला. कारण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश दिसले आलाय. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. इथे मात्र आता या जोडीला कल्पेश आणि दीपेश दिसलेला इथे मात्र संघाचा डाव सावरणं गरजेचं आहे, कारण तब्बल 9 धावा धावफलकावर विजयासाठी 63 धावांची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी अर्थातच संघाचा तारणहार निकेत मुंडे सज्ज होताना पाहायला मिळतोय, ज्याने अप्रतिम फलंदाजी नक्कीच आपल्या संघासाठी केली होती. जर त्यांनी विचार केला तर नक्कीच त्याच्या बॅटमधून 12 चेंडूमध्ये 27 धावांची नाबाद खेळी नक्कीच त्याने केली होती आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच निकेत मुंडेकडे नेहमीच पाहिलं गेलंय. सातत्याने त्याची कामगिरी जर पाहिली ना तर उत्तम दर्जाची राहिली आहे. प्रिंजल फायटर संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघाला विनंती असणार आहे की आपल्या फलंदाजी करायची आहे. इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहिलं तर यष्टीरक्षक बीट होतोय, फलंदाज सुद्धा बीट होतोय. 22च्या स्वरूपात 1 धाव इथे प्राप्त होतीये. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ते अर्थातच 10 या आकड्यावर. 10 आकडा म्हटला की नक्कीच आपल्याला सर्वांना आठवण होईल की नक्कीच विश्वातील एक
क्रिकेटचा देवता ज्याला म्हटलं जातं ते सर सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सी नंबर 10 धावफलकेवर आपल्याला पाहायला मिळतोय. निकेत मुंडे पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अर्थातच आपण पाहिलं तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी होतोय सज्ज. इथे मात्र आपण पाहिलं तर दीपेश आणि कल्पेश ही जोडी नक्कीच मराठवाडा संघाच्या माध्यमातून इथे मैदानावर आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु या जोडीला संपूर्ण मदार असणार आहे. संपूर्ण जबाबदारी या संघाची सामन्याची पाहिली ना तर या दोघांवर आलेली आहे, कारण मुन्ना पाटील आज निराश करतो आपल्या संघासाठी. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेटने निकेत. इथे मात्र उलटा स्पर्धेचा चेंडू आता नक्कीच कुठेही मारू शकला असता, सहज चौकार पेश करू शकला असता, परंतु इथे थोडंसं मिस चेंडू होतो आणि एक धाव धावफलकावर इथे 22च्या स्वरूपात प्राप्त होती आहे. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ते 11 या आकड्यावर. निकेत मुंडे षटकातील 2 चेंडू झाले. दोन्ही चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 2-22 स्वरूपात धावा इथे प्राप्त झाल्यात फलंदाजी करणाऱ्या मराठा वॉरियर्स संघाला. काय गुडलँड स्पॉटवर चढलेला चेंडू आपण पाहत तर कोणत्याही प्रकारची उचली न घेणारा चेंडू. नक्कीच यष्टीरक्षक आपण जर पाहिलं तर संघाचे संघमालक सुमित वाडकर यांच्या हातामध्ये सामावतोय. अर्थातच निर्धाव चेंडूची इथे सांगता पाहायला मिळते आहे. धावसंख्या स्थिर 11वर पाहायला मिळते, जिथे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक जबरदस्त गोलंदाजी नक्कीच शार्वी 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. कारण 63 धावांचं मोठं टार्गेट सेट केल्यानंतर इथे ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती ती गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून साकारली जाते. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आला कार्पेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पप्प्या जोपर्यंत चेंडूवर येईल फेकी करेल तोपर्यंत इथे एक धाव घेण्याची संधी प्राप्त होतीये. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. अर्थातच 2007च्या विश्वचषकमध्ये ज्याने अप्रतिम अशी फलंदाजी केली होती, स्टीवर्ट बोर्डच्या गोलंदाजीवर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ज्याने लगावले ते युवराज सिंगचा जर्सी नंबर 12 धावफलकेवर. या षटकातील पुढचा चेंडू निकेत मुंडे सज्ज होईल राईट आर्मवर द विकेटने दीपेशसाठी. ओहो, ते मात्र लाईन ऑफ द ऑफ स्टंपचा चेंडू सरळ कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव काही रोखू शकत नाहीये. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते तब्बल 13 या आकड्यावर. जिथे षटकातील पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. म्हणजे आपण पाहिलं ना तर एक जबरदस्त गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. कारण 63 धावा म्हटलं की 50 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ते जे येणारे चेंडू असतील ते अर्थातच 13 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 13 चेंडूमध्ये 50 धावा बनवणं म्हणजे आपल्याला इथे चौकार षटकारांची आतषबाजीच करावी लागेल, तरच हा सामना आपण जिंकू शकता. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्याच प्रयत्नात डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमा पार. कल्पेशच्या बॅटमधून आलाय खनगती प्रहार चौकार. या चौकारच्या मदतीने इथे षटक क्रमांक इथे पाहिलं तर दुसरं संपुष्टात आला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8.50च्या सरासरीने 2 गडीबाद 17 धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजी चांगली राहिली होती आणि त्याच्यानंतर काय गोलंदाजी शार्विल 11 संघाने केली आहे. कारण आपण पाहिलं तर तब्बल 63 धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिम अशी गोलंदाजी राहिली आहे. कारण 17 धावा धावफलकावर आणि कुठेतरी पाहिलं ना तर सर हा संघ नक्कीच बॅकफुटवर ढकललेला पाहायला मिळतोय. परंतु या बॅकफुटवर ढकललेला असताना सुद्धा यातूनच आपल्याला मार्ग काढावा लागेल. कारण खऱ्या अर्थाने मित्रांनो संकटावर जर तुम्हाला मात करायचं असेल तर कष्ट ही एकमेव गोष्ट आहे जिच्या बलावर आपण प्रतिस्पर्धी संघाला हरवू शकतो, त्यांना नमवू शकतो. रसल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतं. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 गडीबाद 17 धावा धावफलकावर. या षटकातील हा पहिला चेंडू रसलच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी होती. दीपेशसाठी टाकलेला चेंडू इथे माटला बॅटला होतोय स्पर्श. गोलंदाजी करणारा शार्वी 11 संघामध्ये होईल हर्ष. विकेट क्रमांक 3 दीपेश बॅक टू द डगआउट. 3ऱ्या विकेटचं पतन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे मात्र दीपेश हा सुद्धा फलंदाज मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र संकट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो या मराठा वॉरियर्स संघाच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण खऱ्या अर्थाने 63 धावा म्हटल्या की नक्कीच इथे आतषबाजी षटकार चौकारांची व्हायला हवी होती. ती आतषबाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही स्वरूपात कुठल्याही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही आहे. आपण जर मुन्नाचा विचार केला तर मुन्ना मात्र गोल्डन डकचा शिकार होऊन मैदानाच्या बाहेर परत आहे. त्याच्यानंतर किशोर पाटीलचा विचार केला तर त्याने एक चौकार जरूर पेश केला होता, परंतु त्यालासुद्धा नक्कीच शुभमने मात्र कॅच करून बाद केलं होतं. आणि 3ऱ्या विकेटचं आपण पत्र पाहतोय दीपेशसुद्धा आज निराश करतोय. कारण 2 चेंडूचा सामना केला आहे आणि 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर विचार केला तर 17 धावा धावफलकावर, जिथे 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू रसलने फेक केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पद्मज.
इथे मात्र या इनिंग्समधील हा पहिला स्वर चेंडू, एक अवांतर धाव इथे धावफलकावर जोडली जाईल. या एकच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ते 18 या आकड्यावर. राईट आर्म राऊंड विकेटने पुढचा चेंडू पद्मसाठी, यावेळेस मात्र ठोकतोय चेंडू सीमा पार. पद्मच्या बॅट मधून आलाय आकर्षक आक्रमक स्ट्रोक, षटकार. या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ते जोपर्यंत वेगाने चेंडूवर येते फील्ड करतो, फेकी करेल तोपर्यंत इथे सहजरित्या एक धाव प्राप्त होतीये. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ते अर्थातच 3 गडी बाद 25 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. राईट आर्म राऊंड विकेटने नेक्स्ट चेंडू रसल. ओहो हो, काय गती परिवर्तन पाहायला मिळतोय, काय व्हेरिएशन पाहायला मिळतंय गोलंदाजीवर, आणि याच्याच नावाने रसल ओळखला जातो. इथे मात्र आपण पाहिलं तर वेगाने ज्या वेळेला चेंडू फेकला तेव्हा तो चेंडू पद्मनने सीमा पार पाठवला होता. आणि हेच गणित क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असं, फलंदाज कशा प्रकारचं आक्रमण करतोय, कशा प्रकारचं चेंडू खेळण्यामध्ये माहीर आहे, आणि त्याचाच अभ्यास रसलने केला. स्लो डिलिव्हरी फेकली आणि तिथे मात्र पद्मजला कल्पेशला मात्र बेट करतोय. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा पार आलाय कल्पेशच्या बॅटमधून चौकार. चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल पोहोचते ते 29 या आकड्यावर. या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी असेल म्हणजे आपण पाहिलं तर नक्कीच अजून 7 चेंडू आणि 34 धावांची तब्बल गरज आहे. या 34 धावा बनवल्या जाणार का? कारण कल्पेशच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आपण पाहिलेले आहेत. ओहो हो, बॅटची कडा घेतली आहे. नक्कीच आपण इथं पाहिले तर यष्टीरक्षक सुमित संघाचा नक्कीच संघमालक आहेत. जोपर्यंत फील्ड करतोय कोणतीही धाव या ठिकाणी घेतली जात नाही. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर संपुष्टात आलंय. 3 गडी बाद 29 धावा म्हणजे विजयासाठी 6 चेंडू आणि अजूनही 34 धावांची गरज. या 34 धावा बनवल्या जाणार का? कारण आपण पाहिलं तर त्या 6 चेंडूमध्ये जवळजवळ 6 षटकार इथे खेचावं लागतील. त्या अर्थातच पद्मज नक्कीच अजून आपण पाहिलं तर 1 षटकांच्या सहाय्याने 7 धावेवर अजूनही नाबाद खेळतोय. परंतु या 6 चेंडूमध्ये 6 षटकार इथे मारण्याचा कारनामा केला जाईल का पद्मच्या माध्यमातून? कारण 6 चेंडू 34 धावांच्या गरज आहे आणि इथे असताना गोलंदाज कोण निवडला जाईल, कोणत्या गोलंदाजाला पाचारण जाईल? कारण टीम मीटिंग आपण पाहतोय, कारण समोरचा फलंदाज सुद्धा तितकाच ताकदीचा आहे आणि त्याच्याच कारणाने इथे टीम मीटिंग घेतली जाते की कोणत्या गोलंदाजाला इथं पाचारण द्यावं. आणि नक्कीच इथे गोलंदाजी ट्रॅकवर 4थ्या षटकासाठी आमंत्रण दिलं जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शारीरिक 11 संघाला विनंती. 6 चेंडू आणि 34ची गरज आहे. पहिलाच आपण सामना पाहतोय स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसराचा, आणि काही रंगतदार सामना राहिला. आकाशच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवलाय. 6 चेंडू 34 धावा. आपण जर पाहिलं तर आकाशच्या वाट्याला भरपूर धावा इथे आहेत, परंतु चांगली गोलंदाजी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण आपण पाहिलं तर या क्रिकेटमध्ये 6 चेंडू 34 धावा सुद्धा बनवल्या जाऊ शकतात. हे नक्कीच आपण मोठमोठ्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं होतं. म्हणजे जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू किंवा शेवटची धाव पडली जात नाही तोपर्यंत इथे मात्र विजय निश्चित करणं तितकंच कठीण असतं. गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक 4था आणि वैयक्तिक पहिलं षटक आकाशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. या 6 चेंडूमध्ये 34ची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे, त्यामुळे 6 चेंडूमध्ये 34 धावा इथे बनवाव्याच लागतील. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. ओहो हो, पहिला चेंडू गुडले स्पॉटवर आपण पाहतोय. सुरेख चेंडू निकेत मुंडेच्या हातामध्ये चेंडू सामावला जातोय. कोणतीही धावसंख्या धावफलकावर जोडली जाणार नाहीये. इथून जर सर पाहिलं ना तर हा सामना नक्कीच अशक्य असेल मराठा वॉरियर्स संघाला. कारण 5 चेंडूमध्ये 34 धावा बनवणे 6 षटकार जरी लगावले तरी हा संघ इथे पराभूत होतोय. परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. पद्मज ऑन द स्ट्राईक. पुढचा चेंडू, हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. प्रत्येक डॉट चेंडू जर पाहिला ना तर इथे मात्र या संघाला या स्पर्धेचा या सामन्यामधून कुठेतरी बाहेर नेण्याचा प्रयत्न करतोय. कारण 4 चेंडू शिल्लक आणि 34ची अजून ही गरज. परंतु मुन्ना पाटील आज थोडासा निराश करतो आणि त्याच्याच कारणाने ही संघाची आपल्याला स्थिती पाहायला मिळते. कारण मुन्ना पाटील आणि किशोर पाटील हे संघाचे नक्कीच आधारस्तंभ आहेत आणि त्यांना लवकर बाद केला आणि त्याचाच फायदा शारीरिक 11 संघाला इथे होतोय.
ओहो समोरच्या दिशेने ठोकलाय, जबरदस्त हिट. प्रदमतच्या बॅटमधून आला बिग हिट षटकार. या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते तब्बल 35 या आकड्यावर. आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये अजून 28ची गरज, म्हणजे हा अशक्य आव्हान आहे. हा सामना जर आपण पाहिला ना तर नक्कीच शार्वी 11 या संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम आपण पाहिलं तर 3 चेंडू येणं बाकी आहे. त्या औपचारिकता म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. 3 चेंडू आणि 28ची गरज. ओहो इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी पाहिलं तर ही अपील फेटाळलेली पाहायला मिळते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सहजरित्या इथे 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या जातील. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते तर 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावर. अजूनही येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. म्हणजे आपण पाहिलं तर या सामन्यात फक्त औपचारिकता म्हणून हे 2 चेंडू इथे फेक होतील. शार्वी 11 संघाचं काय अप्रतिम प्रदर्शन राहिलंय पहिल्याच सामन्यामध्ये. लोअर फुलटॉसचा चेंडू बिगीज करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आला एसटीच्या पाठीमागे. आपण पाहिलं तर निकेत मुंडे चेंडू खाली. फलंदाज क्रमांक 4 पद्मज बॅक टू द डगआउट.